नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंगनं ऑलमोस्ट 24,500च्या आसपास सुरुवात केली। निफ्टीनं बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 55,000च्या आसपास 55,300च्या आसपास, पण त्यानंतरनं मात्र मार्केट थोडं सावरलं। गॅप डाऊन होण्याचं कारण होतं इस्रायलनं इराणवर थोडं स्ट्राईक केलं आहे त्यांच्या न्यूक्लिअर वेपन्सला घेऊन, आणि अमेरिकेनंही इराणला धमकावलेलं आहे न्यूक्लिअर डीलला घेऊन की तुमचे न्यूक्लिअर वेपन्स सरेंडर करा। आणि या अनुषंगानं थोडं मिडल ईस्टमध्ये टेन्शन्स वाढलेत, कॉन्फ्लिक्ट्स वाढलेत, त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइजेससुद्धा ऑलमोस्ट 6% शूट झाल्यात, वाढलेले आहेत हे कॉन्फ्लिक्टमुळं। आणि ग्लोबल मार्केट्सवर त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला। सगळे एशियन मार्केट जवळपास 1-1.5% मायनस होते। डाऊ फ्युचरसुद्धा जवळपास 500 पॉईंट मायनस आहे, आणि त्या प्रभावानं आपलं मार्केट जे आहे या सगळ्या ग्लोबल टेन्शनच्या न्यूजमुळे गॅप डाऊन ओपनिंग केलं जबरदस्त। जवळपास निफ्टीनं नाही म्हटलं तरी 300-400 पॉईंटचं गॅप डाऊन ओपनिंगच्या वेळेला दाखवलं, पण त्यानंतरनं थोडंसं सावरलं इमिजिएट बेसिसला आणि थोडीशी रिकव्हरी आली। 24,700च्या आसपास निफ्टी बंद झाला आहे, बँक निफ्टीसुद्धा जो आहे तो 500 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला, सेन्सेक्स 600 पॉईंट मायनसमध्ये। पण ओव्हरऑल लोअर लेवलवरून रिकव्हरी आली, पण हायर लेवलवरून जो 25,200पासून काल जे सक्षम राहिलं नाही मार्केट 25,200ला, तिथून जो प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली ते आज गॅप डाऊन ओपनिंगनं एंड झालं। चांगली गोष्ट आहे की निफ्टीनं मेजर सपोर्ट 24,500 इंटॅक्ट राहिला ओपनिंगलाच आणि थोडी रिकव्हरी दिली। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी ओपनिंग होताना हे जी आता रिसेंट इस्रायल आणि इराणचं टेन्शन सुरू आहे ह्या डेव्हलपमेंट्सकडं लक्ष असेल मार्केटचं। जर काय टेन्शन्स वाढले, कॉन्फ्लिक्ट्स वाढले, तर मला वाटतं मार्केट जे आहे ते परत पुन्हा थोडं खाली येऊ शकतो सोमवारी। अदरवाईज जर टेन्शन्स थोडे निवळले, थोडं काहीतरी चर्चेचा मार्ग निघतोय असं समजलं न्यूज आली, तर मला वाटतं निश्चित ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्हली रिॲक्शन देईन आणि आपलंही मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्शन सोमवारी देऊ शकते। त्यामुळे ओपनिंग सोमवारचं थोडंसं या ग्लोबल न्यूजवरच राहील असं मला वाटतं। टेक्निकली निफ्टीच्या लेवल्स जर सोमवारसाठी बघायचं झालं तर निफ्टी मेजर रेजिस्टन्स जो आहे आता तो 24,850 आणि 24,800 ही रेंज आहे 50 पॉईंटची। त्यामुळे 24,800-850च्या वर गेला तरच फर्दर रिकव्हरी 25,000पर्यंत येईल। अदरवाईज लोअर लेवलला 24,600 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,500 आणि 600 सपोर्ट झोन आहे। 24,700च्या वर गेला राहिला मेंटेन तर 24,800-850पर्यंत जाऊ शकतो। 850च्या वर गेला निफ्टी मेंटेन राहिला तर 25,000पर्यंतची रिकव्हरी निफ्टीला कदाचित येऊ शकते। त्यामुळे सोमवारच्या सेशनला 24,700च्या वर 24,800-850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, लोअर लेवलला 24,600 आणि त्यानंतर 24,500 दोन सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500च्या खाली मेंटेन राहिला तर 55,300 आणि त्यानंतर 55,000 हे दोन सपोर्ट लेवल्स बँक निफ्टीला आहेत। हायर लेवलला निफ्टी 55,500च्या वर मेंटेन राहिला तर 56,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न किंवा अटेम्प्ट बँक निफ्टी करू शकतो। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये बिलो 55,500, 55,300 त्यानंतर 55,000पर्यंत खाली जाऊ शकतं। हायर साईडला 56,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। NSEमध्ये आज 850 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,750 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये फक्त 11 शेअर्स वाढले, त्या बाजूला 38 शेअर्समध्ये पडझड झालेले। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज IT आणि रिअल्टी सेक्टर किरकोळ पॉझिटिव्हमध्ये एंड झालं, पण बाकी बँक्स, FMCG, मेटल आणि ऑटो या सगळ्या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर या सगळ्या कॉन्फ्लिक्टमुळे जवळपास युरोपियन मार्केट्स 1% जे आहेत ते मायनस आहेत। डाऊ फ्युचर्ससुद्धा 400 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट्स आणि फ्युचर्स आणि युरोपियन मार्केट्स ऑलरेडी डाऊनच आहेत। आपलं मार्केट सुरू होतं आणि इंडेक्सेस याच लेवलला होते, पण बघणं गरजेचं आहे की काही डेव्हलपमेंट्स इस्रायल इराणवर काही पीस टॉक चर्चा चालू होते का, आणि जर तसं झालं आणि US मार्केट रिकवर झाले तर आपण सोमवारी पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। पण जर टेन्शन्स वाढले, एस्केलेट झाले तर निगेटिव्ह स्टार्टसुद्धा आपण करू शकतो। तर बघूया ओव्हर द वीकेंड इराण आणि इस्रायलचे हे जे नवीन आता कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाले, ज्याने मार्केटला थोडंसं खाली आणले, त्याच्यावर डेव्हलपमेंट्स कशा पद्धतीनं होतात आणि नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।